निमसोडचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडतंय आणि त्यात गुलालाचा मानकरी ठरला आहे विठ्ठल नाना यांचा तेजा आणि अजय शेठ यांचा तेजा. आपल्यासोबत विठ्ठलांचे चिरंजीव आज फर्स्ट टाईम मुलाखत देतात. बाई पहिल्यांदा स्वागत आहे तुमचं आणि हार्दिक अभिनंदन आपलं. आज काय सांगाल, आज तेजाला आपला गुलाल मिळाला आहे, पहिल्यांदा आपला काय भावना आहे? ना काय गुलाल मिळाला बाद झाला. आम्ही नंबरची अपेक्षा करत नाही बैलापासून. बैल घेतला ना तेव्हापासून फक्त गुलाल पाडावं हीच अपेक्षा आमची, दुसरं काय नाही. आज तेजाचं सावकारचं नियोजन कधी झालेलं? तेजाचं सावकारचं माळशिरसच्या मैदान नियोजन झालं. बरं, काय सांगाल, आज गाडी ज्यावेळेस सेमीला होती पब्लिक होतं आणि त्या पब्लिकनं गाडीनं एक निकाल घेतला आहे, प्रेक्षकांचा जल्लोष होता. एक पब्लिकनं पळून निकाल घेणं आणि आतनं निकाल घेणं एक फरक आहे. काय सांगाल, ती गाडी तेजाने आणि सावकारनं पब्लिकने निकाल घेतला सेमीमध्ये, काय सांगाल? काय नाही, तो काय आनंद होता? आनंद मस्त आहे. काय माहिती आहे, म्हणजे पब्लिकला म्हणजे असताना गाडी पण दिसत नव्हती ती, म्हणजे काय तिला गाडी पब्लिकनं दिसत पण नव्हती अक्षरशः गाडी इतकी म्हणजे स्पीडनं गाडी होती. ज्यावेळी निकालावर दिसली त्यावेळेस गाडीने सुट्टा निकाल घेतला, त्यावेळी काय सांगितलं? तो क्षण सांगण्यासारखा नाहीच. स्पीड पण भरपूर लागलं गाडीला, बैल दोन्ही पब्लिक असल्यामुळे चांगले पळतात. आता नाना तुझे वडील आहेत, काय सांगशील नानांचं ड्रायव्हिंग? तू सांग, कारण तू नानांविषयी सांगायला एवढं कमीचा. नानाच्याकडून धडे काय घेतोस तू? नानांच्याकडे नाही, मी शक्यतो नानांचा माझा जास्त संबंध नसतो घरी, पण हे अड्ड्यात आल्यापुरतंच आम्ही. नानांचं नियोजन चाललेलं असतं पायऱ्यांचं, त्यामुळे नानांच्या नियोजनाच्या ह्याच्यातच असतात पोरं ती शेपडे. तेजा तुमच्या दावणीत असतो त्यावेळी तुला त्याची अटॅचमेंट काय आहे तुझी त्याची? काय खायला हे आणणे सगळं, बाकी सगळं करतो दोन्ही सगळं आम्ही टीम सगळी करते सर्व मिळून पोरं. गुलालामध्ये आता कंटिन्यू बघतो आपण गुलालाच आहे, पण एक मधला का त्याचा आजारपणामध्ये गेला, संघर्ष होता, त्यावेळेस ते दिवस किंवा संघर्षाचा काळ कसा होता? काल तर तसा दिवस ही न सांगण्यासारखं जायचं, कारण आम्ही जेव्हा गुलाल नव्हता, गुलालात बैल आजारी होता, तेव्हा चांगल्यांना म्हणजे लोकलवाल्याला जरी साध्या बैलाला पैरा माहिती तर ती म्हणायची कुठं गुलालात आहे, कुठं गड गावतोय. त्या हिशोबानंच आम्ही पैरं पुन्हा मग म्हणलं घालायची आपली घरची गाडी, हळूहळू गुलाला शिरायचं, चांगलं पैरं करायचं, मग सगळं हळूहळू होईल असं. फक्त म्हणजे 8 तास फक्त ह्यासाठीच दिसतोय फक्त गुलाल, ही जे ट्रॉफी गुलाल वगैरे आहे त्यासाठीच फक्त हो. तुम्ही कधी असं तेजा असेल किंवा चिके असतील सगळं तुमच्या टीमला कधी नाराज करत नाना शेटला? म्हणजे काय सांगशील या बाबतीत? म्हणजे तुम्ही एवढे सगळे प्रामाणिकपणे कष्ट करा, त्याचं कुठेतरी फळ मिळते तुम्हाला? हो भेटतंय. मोठं मैदान असलं की जरा मोठं मैदान असलं की तेजा फायनलला असतोच. एक तेजाची एक वेगळीच त्याने छाप निर्माण केली. कितीही टॉपचे महारथी जरी असतील तरी तेजा कधी नाराज करत नाही मोठ्या मैदानामध्ये, काय सांगत? आणि केलं तरी आम्हाला काय नाही, पोरं खुश असतात सगळे. आज मार खाल्ला, उद्या आपण 100% गुलात राहू ही अपेक्षा ठेवतो आम्ही, त्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही. टीम एक वेगळीच आहे, म्हणजे सुट्टीला वगैरे कसं काय असतं, कोण काय? सुट्टीला आमचा रोहित, रोहन, उमाजी, परत नेताजी मोरे, आमची 4-5 सुट्टी मेकर आहेत, सगळी टीम संघ असते. सगळीच टीम असते. नानांच्या बरोबर तुम्ही कंटिन्यू असता, मगाची ज्याबद्दल तुम्ही म्हटला की बैल गुलालात नसला किंवा थोडा जर पळायला कमी आला की पायऱ्याला एवढ्या अडचणी येते त्या, तुम्ही स्वतः अनुभवल्या. आता नाना एवढे सप्तहिंदकीचा मान आहे, एवढा अनुभव आहे, भरपूर गाड्या नाना याच्या आधी पण पळवल्या, भरपूर जणांना बैल दिली, पण आपल्या वेळेस आपल्याला बैल मिळत नाही. कारण की डायरेक्ट म्हणतात की तुम्हाला गुलाल कुठं गावतोय, कुठं गट काढला तुम्ही दावा आणि असं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट आपलं मार खायला लागला बैल आणतो घरच्या मैदानात, गुलाल घ्यायचा आपला, हळूहळू गुलाला शिरायचं. नानाने पण हे म्हणजे बोलून दाखवले की बाबा पायऱ्याला प्रॉब्लेम येतो तर 100% येतो. येतात 100% पायऱ्या येतात. अहो घरच्या 50-50 केसरीला एक जणाला आम्ही वासराला फोन केला की तेजान दोन्ही हाणू, त्यानं आम्हाला 40,000 रुपये वायदी मागितली. बैल पळत असेल देखील, म्हणजे पळत असून देखील 40,000 रुपये वायदी मागितली. म्हणजे बघा आता साधारण किती बैल आहेत आता आपल्या धावणे? मला वाटतं बरं 6-7 बैल आहेत. हा, टोटल बैल 12 येते धावणी. आदत वासरू किती आहेत आपल्याकडे? आदत 4 आहे ती. आता म्हणजे नाना आपल्या दावणीत किती आणि अजय शेट्टी यांच्याकडे कुठले कुठले नंदी आपल्या असतात? धावणीत 2 आहेत आणि इकडे 2 आहेत. बरं, तेजा कुठे असतो? त्याच्या बुधमध्ये असतो. नक्कीच मित्रांनो, आता जास्त काही वेळ घेत नाही. तेजा वारंवार आता प्रत्येक मैदानामध्ये सिद्ध करत आला, पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीचा गुलाल मिळवून दिलाय. नाना असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, अजय शेठ असतील, यांना इथून पुढे गुलालात राहतील आणि कायम ही नंदी त्यांची दावण पूर्ण गुलाब ठेवली. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.